नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना संदर्भातील 27 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रखडलेले मानधन, तसेच नवीन लाभार्थ्यांना दिलासा, तसेच सॉफ्टवेअर अपडेट आणि लाडकी बहीण योजनेतून वगळलेले लाभार्थी, तसेच संजय गांधी आणि लाडकी बहीण योजनेचा नक्की संबंध काय आहे, तसेच पात्रता आणि आर्थिक मदतीबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण पहिली अपडेट जर बघितली, ओके, तर आता नांदेड जिल्ह्यातील उमरी शहर आणि तालुक्यातील तब्बल 302 नवीन लाभार्थ्यांचे मानधन जे आहे ते आता गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेले आहे. या लाभार्थ्यांचे अर्ज फेब्रुवारी 2026मध्ये मंजूर झाले होते, मात्र सॉफ्टवेअर अपडेटमधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना आता अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही आहे. यामुळे अनेक निराधार कुटुंबांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामनासुद्धा करावा लागत आहे. आता सॉफ्टवेअरबद्दल जर आपण अपडेट बघितली, ओके, तर या संदर्भात योजनेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांनी महत्त्वाची माहितीसुद्धा दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की मंत्रालय स्तरावरील सॉफ्टवेअर अपडेटचे काम जे आहे ते 1 जुलै 2026 रोजी पूर्ण झालेले आहे आणि यामुळे रखडलेल्या मानधनाच्या वितरणाचा आता मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. ओके, म्हणजेच की आता जे लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले होते ते आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. ओके, आता पहिल्या हप्त्याचं जे वितरण आहे ते सुरू आहे. ओके, आता सॉफ्टवेअर अपडेट पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण जे आहे ते सुरू झालेले आहे. तसेच उर्वरित थकीत रक्कम जे आहे जुलै महिन्याच्या 4थ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा जी आहे ती आता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ओके, तसेच स्थानिकांची एक मागणीसुद्धा आहे. ओके, त्यावर जर आपण नीट लक्ष दिलं, ओके, तर आता मानधन वेळेवर न मिळालेल्या अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी थकीत मानधन जे आहे तातडीने वितरित करण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे मोठ्या प्रमाणावर. आता लाडकी बहीण, ओके, लाडकी बहीणबद्दल जर अपडेट सांगायची झाली तर लाडकी बहीण योजनेतून 3.6 लाख निराधार लाभार्थी वगळलेले आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी दरम्यान संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे 3.6 लाख लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. ओके, आता तुम्हाला समजलेलं असेल की लाडकी बहीण योजनेचा आणि संजय गांधी निराधार योजनेचा काय नक्की संबंध आहे. ओके, आता वगळण्याचे जर आपण कारण बघितले, ओके, तर सरकारने आता स्पष्ट केलेले आहे की एकाच वेळी 2 सरकारी योजनांचा जो लाभ आहे तो घेण्यास नियमांनुसार परवानगी नसल्यामुळे ही वगळणी आता करण्यात आलेली आहे. म्हणूनच या लाभार्थ्यांची नावे लाडकी बहीण योजनेतून आता वगळण्यात आलेली आहेत. ओके, आता एकूण 92 लाख लाभार्थी जे आहेत ते वगळलेले आहेत. सरकारच्या पडताळणीनुसार लाडकी बहीण योजनेतून एकूण 92 लाख लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत. आता जर बाकीची जर आपण कारणे बघितली, ओके, तर वगळणी मागची जी बाकीची कारणे आहेत ती जर बघितलं त्यामध्ये KYC पूर्ण न करणे याच्यामुळे सुद्धा वगळण्यात आलेलं आहे. ओके, तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडणे, इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असणे या कारणांचा समावेश असल्याची माहितीसुद्धा आता समोर आलेली आहे. आता सरकारी गांधी निराधार योजनेचा, ओके, आता आपली जी ही संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा जर उद्देश जर बघितला आपण, ओके, तर उद्देश हाच आहे या योजनेचा की राज्य सरकारद्वारे या योजनेमध्ये निराधार व्यक्ती, विधवा महिला, परित्यक्ता महिला, दिव्यांग नागरिक, अनाथ मुले, तसेच किडनी, हृदय आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते या योजनेद्वारे, संजय गांधी निराधार योजनेद्वारे. ओके, आणि जर याची आपण पात्रता निकष जर बघितले तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी ज्या आहेत त्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. अर्जदाराचे जे वय आहे ते 65 वर्षांपेक्षा कमी असावे. ओके, आणि सर्वसाधारण लाभार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21,000 पर्यंत असावे आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती 50,000 रुपयेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. ओके, जर आपण आर्थिक सहाय्यकडे जर बघितलं तर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदतसुद्धा दिली जाते. सामान्य लाभार्थ्यांना दरमहा 600 ते 900 पर्यंत मानधन दिले जाते, तर दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 पासून दरमहा 2,500 इतके मानधन दिले जाते. ओके, तर मित्रमंडळींनो, आजच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्समध्ये आपण बघितलं की 302 नवीन लाभार्थ्यांचे रखडलेले जे मानधन आहे, ओके, ते मिळायला आता सुरुवात झालेली आहे. सॉफ्टवेअर अपडेट पूर्ण झालेलं आहे. पहिल्या हप्त्याचे वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे.
तसेच 3.6 लाख निराधार लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून वगळलेले आहेत. ओके, कारण की ते दोन्ही योजनेचा लाभ घेत होते असं आढळून आलेलं आहे. तसेच पात्रता आणि उत्पन्न मर्यादेची आपण माहिती बघितली. तसेच आर्थिक सहाय्याबाबतची संपूर्ण माहितीसुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आधी शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.